नमस्कार. सर्वप्रथम सगळ्यांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. दिवाळीनिमित्त सगळेजणच खूप छान असा फराळ बनवतात. त्याच्यामध्ये सगळेच पदार्थ नेहमीचे असतात, जसं की करंजी, लाडू, चकली. तर आज आपण असा एक पदार्थ बनवणार आहोत. तो खायला तर कंटाळा येणारच नाहीये, पण तुम्ही अदर डेजला स्नॅक्स म्हणून सुद्धा करू शकता. तो म्हणजे नमकीन काजू पारे. तर चला रेसिपीला सुरुवात करूया. तर सर्वप्रथम आपण इथे साहित्य बघूयात. आपण मैदा घेतला आहे 1 वाटी, तसंच आपण गहू पीठ घेतला आहे अर्धी वाटी आणि रवा घेतला आहे अर्धी वाटी. त्यानंतर आपण 4 चमचे इथे तेल घेतलेलं आहे. त्यानंतर ओवा घेतला आहे 1 चमचा आणि जिरे 1 चमचा घेतलेला आहे. तसंच आपण रोजच्या जेवणातलं जे मीठ असतं आपलं ते 1 चमचा छोटा आणि काळं मीठ घेतलेलं आहे. तर हे सगळं साहित्य नोट करून घ्या तुम्ही. जसं जसं पुढे साहित्य लागेल तसं मी सांगत जाणार आहे, पण हे मेन इन्ग्रेडियंट आहेत. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण या पदार्थांचे प्रमाण देणार आहोत. तर एक असं मोठं ताट घ्यायचं आहे. त्यानंतर आपण जे मैदा घेतलेला आहे 1 वाटी तो घ्यायचा आहे. त्यानंतर गहू पीठ घ्यायचं आहे अर्धी वाटी, रवा सुद्धा घ्यायचा आहे. आणि तुम्हाला फक्त मैद्याचेच जर बनवायचे असतील तर तुम्ही इथे 2 वाट्या पूर्ण मैदा घेऊ शकता. तर इथे आपण ओवा घेतला आहे, तो थोडा आपण हातावरती चोळून घेणार आहोत, म्हणजे त्याचा फ्लेवर चांगला उतरेल. आपण 1 चमचा घेतलेला आहे. तसंच त्यानंतर आपण जिरे 1 चमचा घेतलेला आहे. नमकीन पदार्थांमध्ये हे पदार्थ 2 खूप छान टेस्ट आणतात. तसंच इथे मीठ आणि काळं मीठ घेतलेलं आहे, जे साधं मीठ आणि काळं मीठ. तर आता हे सगळं जिन्नस आपण एकत्र करून घेऊयात. जर पूर्णपणे तो मैद्याचा वापर करत असाल तरी सुद्धा खूप छान होतात, पण काहींना मैदा जास्त प्रमाणात चालत नाही, त्यांच्यासाठी हा खूप चांगला पर्याय आहे. तर आता हे एकत्र करून झालंय. आपण त्याच्यामध्ये आता जे तेल घेतलेलं आहे 4 चमचे ते आपण पूर्णपणे घेणार आहोत. आणि गोडे तेलच वापरायचं आहे. आपण कुठलंही गोडे तेल चालेल इथे. तर आता हे पूर्ण आपण हे जे तेल आपण वापरलेलं आहे ते पिठाला व्यवस्थित चोळून घ्यायचं आहे. व्यवस्थित चोळल्यामुळे काय होतं, तेल पूर्णपणे जेवढा आपण पदार्थ बनवणार आहोत तो संपूर्णपणे एकसारखा बनतो. त्यामुळे आपण हे तेल असं चोळून घ्यायचं असतं. हा पदार्थ आपला 1/2 किलोच्या प्रमाणात बनणार आहे. 1/2 किलो ते 300 ग्रामच्या दरम्यान बनतं. तुम्हाला जर जास्तीचं बनवायचं असेल तर दुप्पट प्रमाण सगळ्या वस्तूंचं घ्या आणि करा. आता हे बघा, हे व्यवस्थित आपण असं हातावर घेऊन चोळून घ्यायचं आहे पीठ. हे बघा अशा पद्धतीने. त्यानंतर पाणी घ्यायचं आहे. पाणी आपण एकदम सगळं ओतायचं नाहीये, जसं लागेल तसं पाणी घ्यायचं आहे आणि त्याचा गोळा तयार करून घ्यायचा आहे. व्यवस्थित त्याला मळलं पाहिजे, कारण त्याच्यामध्ये आपले 3 पदार्थ आहेत, जसे की मैदा, गहू पीठ आणि रवा. हे एकसंध झालं पाहिजे, त्याप्रमाणे आपण हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि चांगला गोळा तयार करून घ्यायचा आहे. आणि एक लक्षात ठेवा की जे पीठ आपण मळणार आहे ते चपातीच्या पिठापेक्षा थोडंसं घट्ट असलं पाहिजे. हे बघा आपलं पीठ मळून झालेलं आहे. हे बघा, हे जास्त मऊ सुद्धा नाहीये आणि जास्त कडक सुद्धा नाहीये. आता याला आपण 10 मिनिटं रेस्ट करायला ठेवूया. पीठ मुरेपर्यंत आपण इथे एक साठा तयार करून घ्यायचा आहे. 2 चमचे आपण मैदा घेतलेला आहे आणि 2 चमचे तूप घेतलेलं आहे. आणि हे पूर्ण आपण एकजीव करून घ्यायचं आहे आणि त्याची पेस्ट बनवून घेणार आहोत. आपण त्याला व्यवस्थित आपण मिक्स करून फेटून घेणार आहोत. फेटल्यामुळे कसं ते थोडंसं हलकं होतं मिश्रण आपण बनवणार आहे ते, आणि ज्या पदार्थाला आपण ते यूज करणार आहोत तो पदार्थ सुद्धा खूप छान बनतो. तर असा आपला हा साठा तयार झालेला आहे. आता आपलं पीठ बघूयात आपण. 10 मिनिटं झालेले आहेत. तर पुन्हा एकदा आपण ते मळून घ्यायचं आहे. हा सेम पदार्थ आपण गोडामध्ये पण बनवू शकतो. साखर वापरावी त्याच्यामध्ये आणि गोडाला जसं साहित्य लागतं त्याप्रमाणे साहित्य वापरून
सेम अशा पद्धतीने गोड काजू पारे सुद्धा आपण बनवू शकतो. जसं आपण खारी शंकरपाळी आणि गोडाची शंकरपाळी करतो त्या पद्धतीने हे करू शकतो. तर याचे आपण आता 4 भाग करून घ्यायचे आहेत. पिठाचे 4 गोळे आपण आता हे करून घेऊयात. आपले पिठाचे 4 गोळे तयार झालेले आहेत. आता आपण एक एक गोळा घेऊन लाटून घ्यायचा आहे. पातळ लाटून घेणार आहोत. तुम्ही जर मैद्याचा वापर करणार असाल लाटण्यासाठी तर करू शकता, पण इथे आवश्यकता वाटत नाहीये. जर लाटता येत नसेल तर थोडंसं मैद्याचं पीठ वापरावं आणि 4ही पोळ्या लाटून घ्यायच्या आहेत. हा पदार्थ लहान मुलांना तसेच मोठ्या माणसंही खूप आवडीने खातात. स्नॅक्स म्हणून हा पदार्थ खूप खाल्ला जातो. तर एकदा ही रेसिपी नक्की तुम्ही ह्या दिवाळीला करून बघाच. आता आपली ही पोळी बघा तयार झालेली आहे लाटून. दुसरी सुद्धा आपण लाटून घेऊयात. हे बघा आपल्या 4ही पोळ्या लाटून तयार झालेल्या आहेत. आता आपण काय करणार आहोत, आपली पुढची प्रोसेस काय असणार आहे, तर तो आपण जो साठा बनवून ठेवलेला आहे तो अशा पद्धतीने वरती अप्लाय करणार आहोत एका एका पोळीवरती. पहिल्यांदा आपण ह्या पोळीला लावून घेऊयात. पूर्ण लेयर आपण द्यायची आहे त्याला. अजिबात जागा सोडायची नाही आधीमध्ये. पूर्णपणे तो अप्लाय करायचा आहे वरून. असंच एक एक करून आपण 4ही पोळ्या अशा लावून घ्यायच्या आहेत. एकावर एक असे लेयर तयार करायचे आहेत पोळीचे. 4ही लेयर आपले झाले आहेत तयार. आता आपण जे लेयर तयार केलेले आहेत त्याची मोठी पोळी लाटून घ्यायची आहे. तुम्ही मोठा बेस सुद्धा घेऊ शकता प्लेन असलेला, कारण जरा मोठ्या आकाराची बनते. कारण आपण 4 ज्या चपात्या आहेत आपल्या पोळ्या आहेत त्या एकावर एक ठेवल्यात, त्यामुळे थोड्याफार त्या लाटाव्याच लागणार आपल्याला. आता ही पोळी आहे ती आपण जास्त सुद्धा पातळ लाटायची नाहीये, जाडसर ठेवायची आहे. त्याच्यामुळे आपले जे लेयर आपण ठेवलेले आहेत एकावर एक ते व्यवस्थित फ्राय होणार आहेत. आपली जी औषधाची बॉटल असते त्याचं झाकण आपण घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने हे काजू आपण तयार करून घ्यायचे आहेत. असं मधूनच सुरुवात करायची. खूप छान तयार होतात त्याचे. तुम्ही कुठल्याही झाकण घेऊ शकता बॉटलचं. हे बघा अशा पद्धतीने हे पटापट तयार होतात. अगदी 10 मिनिटं सुद्धा लागत नाहीत आणि पटकन तयार होतात आणि मज्जाही वाटते. वेगळा पदार्थ आहे करायला. तर हे बघा हे असं सगळं काढून घ्यायचे आहेत एक एक करून. जरा वेगळा आकार असल्यामुळे लहान मुलांना सुद्धा खूप आवडतात खायला. हे बघा अजिबात त्याला वेळ लागत नाहीये. पटापट पटापट तयार होत आहेत. आता हे सगळे आपले तयार झालेले आहेत काजू आपण कट करून. आता ह्यांना आपण फ्राय करूयात. एवढ्या जाड आकाराचे आपण ठेवायचे आहेत कट करताना. आणि कट करत असतानाच तेलही गरम करायला ठेवलं तरी चालतं, कारण पटकनच होतंय ते करून आणि आपला वेळही जरा वाचतो. तर एक आपण आधी टाकून बघूयात काजू. हे बघा आधी थोडंसं खाली बसलं आणि त्यानंतर हळूहळू तुम्ही बघू शकता थोडंसं आपण झारं लावल्यावरती ते वरती आलेलं आहे. म्हणजे आपलं तेलसुद्धा चांगलं तापलेलं आहे. लो टू मीडियम फ्लेमवरती आपण हे फ्राय करून घ्यायचे आहेत. हे बघा आता सुरुवातीला आपण एक टाकून बघितलेलं आहे ना. तर आता आपण पहिली एक बॅच टाकूयात. आणि जसं तुम्हाला वाटलं की तेल थोडंसं थंड होतंय तर थोडंसं आच मोठी केली तरी चालणार आहे. आपल्याला ते तळताना लक्षात येतच, त्याप्रमाणे कमी जास्त करून फ्राय करून घ्यायचे आहेत. खूप छान असे होतात बघा तुम्ही. आणि एकदा केले तर तुम्ही पुन्हा पुन्हा कराल ही माझी खात्री आहे. कापताना चिकटलेले असले तरी ते तेलामध्ये टाकल्यावरती असे वेगवेगळे होतात आणि असे वरती येतात बघा. असं वाटते खरोखरचेच काजू आहेत की काय. पटकन तोंडात टाकावेत असं वाटतंय. खूप सुंदर त्यांचा आकार पण रंगसुद्धा खूप छान येतो. 7 ते 8 मिनिटं आपल्याला एका बॅचला तळायला जातात. तर असे थोडे थोडे करून फ्राय करून घ्यायचे आहेत. खूप सुंदर तयार होतात. दिवाळीच्या फराळाच्या ताटामध्ये हा पदार्थ तुमचा सगळ्यांमध्येच उठून दिसणार आहे. तुम्ही बघू शकता 5 ते 6 मिनिटांनी
त्याला असा गोल्डन कलर आलेला आहे, सुंदर असा कलर आहे बघा। आता याच स्टेजला आपण हे काढून घ्यायचे आहेत। जर जास्त त्यांना तेलामध्ये ठेवलं तर ते काळपट होण्याची शक्यता असते आणि कसं आपला पदार्थ तळलेला तर तेल गरम असल्यामुळे तो आतमध्ये शिजतच असतो, त्याच्यामुळे तो आणखीन डार्क होतो। त्याच्यामुळे ह्या स्टेजला काढल्यावरती परफेक्ट तयार होणार आहे, त्याचा रंग परफेक्ट येणार आहे बघा। किती सुंदर कलर आलेला आहे बघा। असेच आपण तीनही आपल्या बॅचेस तळून घ्यायच्या आहेत काजूच्या, एक एक करून। हे बघा दुसरी बॅच सुद्धा आपली तयार झालेली आहे। सेम कलर आहे सगळ्यांचा, कारण आपण जर परफेक्ट टायमिंग मध्ये हे तळले तर सगळ्यांचा रंग सुद्धा सेम येतो। आता आपण एका बाउलमध्ये काढून घेऊयात। या नमकीन काजू पाऱ्यांना आपण आणखीन टेस्टी बनवण्यासाठी त्याच्यामध्ये तिखट पावडर आणि आमचूर पावडर वगैरे मिक्स करून, धणा पावडर असं मिश्रण करून आपण थोडंसं भुरभुरवलं आणि सगळ्यांना लावलं तर खूप छान आणखीन टेस्ट येते। हे बघा एवढे क्रिस्पी बनलेत ना की त्याचे प्रत्येक लेयर वेगवेगळे होतात बघा। जसं आपलं काजू तोडल्यावरती आपलं जसं पार्ट तयार होतो तसाच त्याचा तयार झालेला आहे बघा। तर नक्की तुम्ही या दिवाळीला हा पदार्थ ट्राय करून बघा, तुम्हाला खूप आवडेल। रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट नक्की करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। नक्की शेअर करा रेसिपी। सगळ्यांचे धन्यवाद।